खातेवाटपानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक. उपमुख्यमंत्री अजित पवारांची गैरहजेरी. एसटीच्या प्रस्तावित भाडेवाढीचं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटीची स्थापना. आयपीएस डॉक्टर बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली होणार तपास. सीआयडीचा स्वतंत्र तपास सुरूच राहणार. मस्साजोगचा सरपंच करू. बुलढाण्यातील कळंबेश्वर गावातील सरपंचाच्या पतीला धमकी. अवैध धंदे बंद केल्याने गावगुंडाचा जीवघेणा हल्ला. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले छगन भुजबळ परदेशवारी आटपून आज नाशकात परतणार. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचा उद्या कटगुणमध्ये कार्यक्रम. सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट्स करणारे रडारवर 12 युजर्स विरोधात गुन्हा दाखल. मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याप्रकरणी कारवाई. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारक बनवण्याच्या प्रक्रियेला वेग. नागरी विकास मंत्रालयाकडून 4 वेगवेगळ्या जागांची पाहणी. राजघाटाजवळ जागांची सुद्धा चाचपणी. भोपाळ वायुगळती दुर्घटनेतील युनियन कार्बाइड कंपनीतला प्रदूषित कचरा 40 वर्षांनंतर काढला. 377 टन विषारी कचरा हलवला पीथमपूर औद्योगिक क्षेत्रात. एकविरा गडावर फटाक्यांच्या धुरामुळे मधमाशांचा भाविकांवर हल्ला. अनेकांना मधमाशांचा चावा. भाविकांच्या हुल्लडबाजीने गडावर पुन्हा एकदा फटाका बंदीची मागणी. तुळजाभवानी मंदिर आता प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, रविवार आणि पौर्णिमेला 22 तास खुलं राहणार. मध्यरात्री 1 वाजताच मंदिर भाविकांसाठी खुलं. दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरलं. ड्रग्सच्या आहारी गेलेल्या मुलाने केली आई वडिलांची हत्या. पोलिसांकडून आरोपीला अटक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.